म्हणजे हा पोलीसवाला नाही. बडबड बंद कर. हो तीच कार आहे. हो 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 तिलाच फॉलो कर. अरे तो तर वरून चालला. सांभाळून सांभाळून त्याच्याकडे गन असेल. डिकी खोल, डिकी खोल. सांभाळून. ए बाहेर आहे.
मणी काय झालं? ठीक आहेस ना? तो पळतोय, पकड त्याला. हा, पकड. ए मणी. ए, थांब. ए थांब. तुझ्या तर सर तो पळाला. चल चल. तुला गन चालवायला पण येत नाही का रे? पहिल्यांदा चालवतोयस काय? हे बघा, गन चालवून खूप दिवस झाले. हो हॅलो. ते जखमेवर बँडेज लावण्याआधी एक इंजेक्शन लावतात, ते झॅलोकॅनी आहे ना? कशाला? विचार काय करते सांग ना. वासू कुठे? त्याला काही नाही झालं, माझ्यासाठी हवाय. झॅलोकॅनीच आहे ना? हो. ओके थँक्स. पप्पा पप्पा मला उशीर होतोय. हे वासू, नाश्ता रेडी आहे. आणखीन 5 मिनिटे लागतील. मला हे नकोय. काय खराब झालंय का? ए चांगलं तर आहे, पी ना. मला सोया मिल्क हवं. आईने सांगितलं का तुला? आरोग्यासाठी चांगलं असतं. का हे चांगलं नाहीये का? सांगितलं ना, खा ना. हे सोया मिल्क नाही आहे. आधी हे खा. सांगितलं ना नकोय. आय हेट दिस बुलशिट. खाण्याला असं म्हणतात का रे? तुझ्या आईने तुला हेच शिकवलंय का? मला हे नाही आवडत. हा हॅलो, मी बोलतो. तू खा. 1 मिनिट. हा मी त्या बॅगला लपवलंय. ठीक आहे. काही प्रॉब्लेम तर नाही झाला ना? नाही नाही, आपली एक टीम चालली इन्व्हेस्टिगेशन साठी. मी लगेच येतो. हे तुला उशीर नाही होत आहे का? अजूनपर्यंत स्कूल युनिफॉर्म का नाही घातलास? हा स्पोर्ट्स ड्रेस आहे. स्पोर्ट्स ड्रेस आहे? निदान बॅग तरी घे ना तुझी. अरे थांब. अरे येतो बोललो ना. पप्पा पप्पा बोल ना, काय बोलतोय? मी शाळेपर्यंत गाडी चालवू शकतो? मग तुझी आई जाईल आणि माझ्या विरुद्ध कंप्लेंट करेल. मला त्याच्या शिव्या नाही खायच्या आहेत. काही गरज नाही. संध्याकाळी मला घरी यायला उशीर होईल. वाट नको बघूस माझी. यात काय नवीन आहे? बापरे, आईवर गेला एकटी. काय म्हणालात? काय नाही म्हणालो राजा. म्हणत होता की ऑमलेट छान आहे.
वासू, उद्या फिरायला जाऊया का आपण? मी या विकेंडला आईकडे जाणार आहे. तुम्ही घेऊन जाल ना? पप्पांना काम आहे रे बाळा, रागवू नकोस हा. मी आई थोडीच आहे. मॉर्निंग सर. काय झालं, एवढा उशीर का झाला? हो, तिकडे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर एकाला मारून टाकलंय. चेहरा पाहून वाटत नाही की तो आपल्या शहरातला असेल. का? जी बंदूक मिळाली आहे त्याच्याकडे ती साधी बंदूक नाही, जर्मन पिस्टल आहे. आणि तो पैसेवाला, पोलीस, आर्मी यातलाही वाटत नाहीये. आणखीन? आणि त्या मेलेल्या माणसावर खूपच केसेस होत्या. मर्डर, रॉबरी, चाइल्ड अब्यूज, किडनॅपिंग, हे सगळे त्या विठ्ठलरावशी कनेक्टेड आहे. आणि विठ्ठलराव काही प्रामाणिक धंदा थोडेच करतो. हा विठ्ठलराव कोण आहे? तोच सर, ज्याचा पेडर रोड एरियावर नाईट क्लब चालतो. पैसेवाल्यांना ड्रग सप्लाय करतो तो. आणखी बरंच काही. मॉर्निंग सर. बघा तर कोण आलंय. बायकोने पाहिलं? ती काय बघणार, ती तर डिवोर्स देऊन केव्हाच निघून गेली. जरा समजून घे यार. तीच एक डॉक्टर आहे जी आता आपल्याला हेल्प करू शकते. तुला काही झालं तर? ते सगळे नंतर बघू रे. नंतर म्हणजे? आता कुठेतरी आपल्याला जायचंय. कुठे? जिथे सकाळी गेलो होतो तिथेच. अरे तू वेडा आहेस का? तुझ्यामुळे. नीट गोळी चालवता येत नाही आणि पुरावा देऊन ठेवलायस. पण मी काहीच सोडलं नाही. तसंही हे केस कोणीतरी दुसरेच बघताय. तुझा फोन तिकडे सोडून आलास ना तू. अरे वो गप्पा बस. आता चल. टेन्शन का घेतो? ऑफिशियल गन थोडीच होती. मूर्ख माणसा, बुलेट तर पोलिसांचीच आहे ना. ती पण माझी नाही आहे, तुझी आहे. अरे मेलो, हा पण आला काय? कोण? हा टाकला. डेंजरस आहे, आत सडवून टाकेल. जपून राहा जरा. त्याच्या बाजूला कोण उभी आहे? मस्त आहे ना? पोलीसवाले असे बोलतात का रे? हा, त्यात ती पण पोलीस आहे. इथे काही होऊ शकत नाही. आपल्याला फॉरेन्सिक मध्ये सांभाळून घ्यावं लागेल. चल. कुठे? चल ना. इथे कोणी काही पाहिलंय का? अरे त्यांनी मला विचारलंय तर मीच सांगणार ना सर. यांनी काहीच पाहिलं नाही, मीच पाहिलंय. कानाची मशीन लावतो का? हा, आता विचारा सर. गेलं मुसळकेरात. इथे किती माणसं होती? काही वेळा आधीच तर सगळं सांगितलं होतं. कोणाला सांगितलं? पोलिसांना. तुम्ही कोण आहात? प्रेसवाले आहात का? आम्ही पण पोलीसवाले आहोत. सांगा. अरे किती वेळा सांगावं लागेल? जेवढ्यांदा इन्व्हेस्टिगेशन होईल तेवढ्यांदा सांगावं लागेल. सांगा आता. सर, एका गाडीत 2 माणसं होती, दुसऱ्या गाडीतही 2 माणसं होती, एकूण 3 लोक. काय म्हणा? 4 नव्हते? अरे एकाला तर मारून टाकलं होतं ना सर. त्याला गोळी मारल्याच्या आवाजानेच तर आम्हाला जाग आली. समजलं? तुमच्या बाजूला कोण आहे? वाईफ आहे? माझा डॉग आहे सर, जर्मन शेफर्ड. डॉग आहे? हो सर. चांगलंय. तुम्ही चेहरा पाहिलात का त्यांचा? त्यांची तोंड झाकली होती म्हणून ओळखू शकलो नाही सर, पण बाजूच्या माणसाला मी पाहिलं होतं. खरं तर तुमचा विश्वास बसणार नाही सर, त्याचा चेहरा अगदी तुमच्यासारखा होता. मेलो. पुन्हा आठवा, एखादे नाव घेत होते. बोलबोल तर होते सर. समोरच्याने त्या माणसाला हाक मारून सांगितलं. त्यावेळी माझ्या कानात मशीन नव्हती म्हणून ऐकू शकलो नाही. एक काम करतो, मी निघतो. ठीक आहे, तू पुढे जा आणि विचार कर बॅगचं काय करायचं. ती बघ ती येते इकडेच. हाय. हाय. मुंबईच्या NCB मध्ये तुमच्याबद्दल खूप काही ऐकलंय. मला कळलं की तुमची ड्युटी इथे आहे. तुम्हाला नेहमीच भेटायचं होतं मला, पण एवढ्या लवकर भेट होईल असं वाटलं नव्हतं. एक मिनिट. हॅलो, इथे सिग्नल वीक आहे, नंतर फोन करतो मी. हो, बाजूला शाळेत सोडलंय मी. बाय. मी आता तुमच्याबद्दलच बोलत होतो. खरंच? हो. काय? एक्सक्यूज मी. काय झालं? तू तिच्याशी बोलतोयस का? डोकं फिरलंय का तुझं? चल गाडीत बस.
मी त्याला फोन केला होता, त्याने उचलला नाही. मेसेजचा रिप्लाय पण नाही हे केला. बघ सुजाता, कसलंही टेन्शन नको घेऊस तू. शाळेत गेल्या येईलच तो. किती वाजले माहितीयेत का? हाताला घड्याळ आहे तुझ्या? 7 वाजलेत. माझा एक फोनची बॅटरी डाऊन झाली असेल किंवा मग तो फोन घरीच विसरला असेल. आणखीन काय असू शकतं? मी असताना तो कधीच घरी फोन ठेवून गेला नाही. ओके, तुझ्या सगळ्या गोष्टी अगदी परफेक्ट असतात ना. बरोबर बोललो ना मी? मला माझ्या मुलाशी बोलायचंय. तो कुठे आहे दिवाकर? तो फोन करतेस, तो उचलत नाहीये. ठीक आहे, पोलिसांशी बोलते. तू काही कामाचा नाहीयेस. प्लीज मस्करी करू नकोस. माझा ऐक, पोलिसांकडे मुलं घरी न आल्याचे अनेक फोन हे येतच असतात. जिथे असेल तिथून 3-4 तासात परत येईल. तू टेन्शन नको घेऊस ना. तुझ्यासाठी कॉफी मागू? नो. चाय? ओ गॉड, ही काही मिसिंग केस नाहीये दिवाकर. तो तुझा मुलगा आहे. हे मला चांगलंच माहिती आहे. हे थांब 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 थांब. हे शाळेत जाऊन पाहूया. सुजाता, कुठे चाललीस तू? पोलिसांकडे. ए काय? हे वासू, कुठेस तू? दिवाकर साहेब बोलतात का? मी विठ्ठलराव बोलतोय. कसे आहात? काय हवंय तुला? एक मिनिट, तुमच्या मुलाला तुमच्याशी बोलायचंय. घे, बोल तुझ्या पप्पांशी. पप्पा, हे कोण आहेत? यांना काय हवंय? पप्पा, हे वासू, कोण आहेत? सांगा वासू. ना. यांना काय हवंय? वासू, मी लवकरच तिथे पोहोचेन. तू अजिबात घाबरू नकोस. पप्पा, पप्पा. हॅलो हॅलो. काळजी करायची गरज नाही दिवाकर. मुलगा अगदी व्यवस्थित आहे. हे, माझ्या मुलाला जरा जरी खर्चटला ना रे, तर तुला जिवंत नाही सोडणार. बोल, तुला काय हवं? तुम्ही तर रागावलात. काय झालंय तुमच्या मुलाला? तुमच्या मुलाला मी आत्ताच व्हॅनिला शेक आणि सँडविच खाऊ घातलंय. काही जाणून न घेता तुम्ही मला मारायची धमकी देताय. लवकर इकडे या. आणि हो, बॅग आणायला विसरू नका. हॅलो हॅलो. अच्छा, आता काय विचार करतोय? यात विचार काय करायचा आहे? बॅग देऊन माझ्या मुलाला सोडून आणायचं आहे. दिवाकर, यासाठी आपण एवढी मेहनत केली का? 3 किलोपेक्षा जास्त माल आहे. मी सांगितलं होतं ना, माझ्या डोक्यावर किती कर्ज आहे. कोणत्याही परिस्थितीत तुला असं वागू देणार नाही. हो, अच्छा. हो. मला माझा मुलगा परत हवाय. जास्त डोकं चालवायचा प्रयत्न केलास तर तुझा पण जीव घेईन मी. ठीक आहे. मला वाटलं की 3 किलोपेक्षा जास्त. इट्स मनी दिवाकर, इट्स मनी. ए, जरा तिकडे जाऊन बस. ए चल, पाय बाजूला कर.
हां हॅलो, मी आहे. इथे जरा प्रॉब्लेम आहे. नाही, फोनवर नाही. हां, भेटून बोलूया. दिवाकर ती बॅग विठ्ठलला नेऊन देणार आहे. मी काय करू? प्लॅन मध्ये तो माझ्या सोबत होता. मी हे सुद्धा म्हटलं 50-50 पार्टनरशिप करूया, पण तो ऐकायला तयारच नाहीये. आणि आता तो जाऊन त्या विठ्ठलला देतोय. कळत नाहीये काय करू. एक काम करूया, त्याला गोळी मारूया. तो कुठेही असो, जर माझ्या समोर आला ना तर त्याला गोळी मारल्याशिवाय राहणार नाही. डेफिनेटली. आज मी त्या पैशांनी बाहेर सेटल झालो असतो. फक्त 3 पाकिट घेतले असते तर कुठेतरी सेटल झालो असतो मी. मूर्खासारखं बोलू नकोस. तुला इन्फॉर्मेशन देऊन प्लान करूनच मी तुला तिथे पाठवलं होतं म्हणी. त्याचं या केसशी काय घेणं देणं आहे? काय घेणं देणं आहे? खूप काही घेणं देणं आहे त्याचं. प्लॅन भलेही तू केला होतास, पण काम त्याने केलं होतं. काय घेणं आहे म्हणे? सगळ्या मेहनतीवर पाणी फिरवलंस तू. मी यात आहे असं त्याला माहीत तर नाही? नाही माहीत. कसं माहीत असणार? अजूनपर्यंत त्याला संशय आला नाहीये. ती बॅग घेऊन तो तिथेच गेला असेल ना? काहीही कर, मला ती बॅग हवी आहे. ते माझ्यावर सोड. तू आणखी एक आईस्क्रीम ऑर्डर कर. यापुढे मला विचारल्याशिवाय काहीही करायचं नाही. हे घे, आता तू याच फोनचा वापर कर. काम झालं की सगळं डिलीट करून टाक. सर पोलीस. सर बॅग. ओके सर. या इट्स फाईन. ओके मॅडम, कम इन द क्यू. ओके. आय डोंट हॅव. आज कोणी मिनिस्टरचा मुलगा येणार आहे का? ठीक आहे. सॉरी. हे चल, हे काय करत होतास एवढ्या वेळ आतमध्ये? आतमध्ये येऊन बघायचं ना. अजून थोडा वेळ काढला असतास ना तर आत पण आले असते.
ही जेन्स टॉयलेटमध्ये काय करत होती? मला काय माहिती. हां, बोल मलिका. दिव्या, मी एका पबच्या पार्किंगमध्ये होते. मी तिथे दिवाकरला पाहिलं. तिथे तो काय करतोय असा विचार करून त्याला फॉलो केलं. मेन्स टॉयलेटमध्ये त्याने एक बॅग लपवून ठेवली होती. मी उघडून पाहिली तर त्यात 10 किलोपेक्षा जास्त कोकीन सापडलं. तू बॅग उघडून का पाहिलीस मलिका? दिव्या, सॉरी, ती बॅग कुठे आहे? लेडीज टॉयलेटमध्ये लपवून ठेवली. एक अत्यंत महत्वाचा पुरावा तू बाथरूम मध्ये लपवून ठेवलायस. सॉरी दिव्या, आता हे सांग मी काय करू? काही करू नकोस. मला सांग तो दिवाकर कुठे आहे? माहित नाही, पण मी लेडीज टॉयलेटमध्ये. ठीक आहे, बॅग तिथेच राहू दे आणि तू फक्त दिवाकरचा पाठलाग कर. यार संजय, हे वेटर परत मारामारी करतायत. त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, त्यांना समजत नाहीये. हो ठीक आहे देतो. खाली किचन स्टाफ आपापसात भांडतोय. त्यांना सांग की माझ्या डोक्यावर येऊन नाचा. त्यांना सांग की तासभर मला फोन नाही करायचा. तासभर साहेबांना डिस्टर्ब करायचं नाही. अरे यार, मी करू तरी काय? अरे सोडा, शांत व्हा तुम्ही आम्ही काय लोकं. शांत भाऊ नेहमी. बॅग नाहीये त्याच्याकडे. काय सर, असेच हात हलवत आलात? हे काय? पाहिलंच दिवाकर, मला पण डोकेदुखी आणि तुलाही. बॅग कुठे आहे सर? मला माझा मुलगा दाखव, तुला तुझी बॅग मिळेल. कसा दाखवू? मुलाला अगदी अखंड दाखवू की तुझ्यासारख्या लहान लहान तुकड्यात दाखवू? हो, या धंद्यात काय माहित किती वर्ष झाली. हे बघ, घेऊन ये. आयफोन आहे, कम्प्युटर आहे, एसी आहे, माझा हा कोट, माझी
लायकीच बदललीये. तुला मला पुन्हा गरीब करायचंय का? फक्त तुझंच कुटुंब नाही, माझं पण आहे ना. त्याचं काय आहे ना, तुझी बायको एक डॉक्टर आहे आणि माझी बायको एक टेलिफोन क्लीनर. एका फोनचे 5 रुपये मिळतात क्लीन करायचे. वहिनी टेलिफोन क्लीनर आहेत, पण मला तर वाटलं होतं की हिच्याबद्दल बोलत नाहीये, ही तर आता आली ती वाली. हो. ते काय आहे ना की क्लीन करताना घरी बोलू नकोस हा. सगळं क्लीन केल्यावरच इथे पोहोचलोय. माहितीये, तुझ्याबद्दल पण मला माहितीये. 2 मुलं आहेत आणि 1 मुलगी आहे. मागच्याच महिन्यात तू तिचा बर्थडे सेलिब्रेट केला होतास ना, आणि आता ती तरुण सुद्धा झालेली आहे. माझ्याबद्दल सगळं माहित असूनही माझ्या बिळात हात टाकला. मला पण सगळं माहितीये. कोण आहे, कुठून आलाय, मुंबईत NCB काय बोलतात ते, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो. तिथे काय करत होतास आणि इथे काय करतोयस? कामात एवढा बुडून गेलायस की कुटुंबासाठी वेळ काढू शकला नाहीस. बायको पण सोडून पळून गेली, हो ना? पप्पा हे काय आहे? मला का पकडून काय ठेवलंय? नाही बाळा, थोड्या वेळात आपण इकडून निघून जाऊ. हो हो, जाणार ना घरी, नक्की जाणार. बाळा काळजी नको करूस, 10 मिनिटात आपण इकडून निघून जाऊ. अरे वा, कमालच आहे. 10 मिनिटात निघून जाणार. मग वासूसाठी एक मिल्कशेक ऑर्डर करू का? साहेब, त्याला मिल्कशेक नाही, त्याला सोया मिल्क पाहिजे. 10 मिनिट. सर, नो सिंगल एंट्री सर, ओनली फॉर कपल्स. कोणी सोबत असेल तरी चालेल. सॉरी सर. आज मंत्र्याचा मुलगा येणार आहे की स्वतः मंत्री येणार आहे? सगळे पोलीस इथेच येत आहेत. हॅलो वासू कुठे दिवाकर? वासू आलाय, 10 मिनिटात त्याला फोन करायला सांगतो. बाय. अरे ग्लास इथे ठेवायचा नाहीये भाऊ. अरे मी नवीन आहे ना, मला कसं माहित असणार? एकदा सांगितलं तर कळेल मला. हॅलो. हो, 1 मिनिट थांब, मी येतो. बस बस, मी पोहोचलो. हॅलो मणी, लगेच विठ्ठलच्या क्लबमध्ये ये. मला तुझी मदत हवी आहे. प्लीज जरा लवकर या मणी. हो. लगेच विठ्ठलच्या क्लबमध्ये ये म्हणतोय. काय करू? हा, हॅलो, ठीक आहे. एक्सक्यूज मी, आपण इथे काय करताय? सर, हे लेडीज पोलीस. टॉयलेट आहे. वाचता येत नाही का? दिसत नाही का बाहेर? इथे यायची हिंमत कशी केली तुम्ही? तो म्हणतोय तर ये इथे. हां, बाहेर निघा आधी. इकडे ये, लवकर. एक्सक्यूज मी.
What the hell is he doing? हॅलो. कट केला. आता येईलच. बसा ना. मला माझा माल पाहिजे. मी म्हंटल ना येतोय तो. बसा ना. टेन्शन का घेतोयस? मला कसलं आलंय टेन्शन विठ्ठल? टेन्शन फक्त तुला आहे. जर मला माझा माल मिळाला नाही ना तर शरीर धडापासून वेगळं होईल तुझं. भाई बाथरूमला जायचंय. इथे बाथरूम कुठे आहे? सर याला बाथरूमला जायचंय. टेन्शन का घेतोयस पार्टनर? आपण काय पहिल्यांदा बिझनेस करतोय का? बस ड्रिंक्स घे, रिलॅक्स हो. मुलगी बोलवू का? बस. अरे काय चाललंय तुम्हा लोकांचं? आय नो मला बघायचं बाहेर फक्त व्हा, इकडे एखादी बाहेर व्हा बार. इथून. ओके ओके एक्सक्यूज मी. प्लीज. भाऊ इथे तुम्हाला काळ्या रंगाची बॅग सापडली का? सर रांगेत या सर. सर काय करताय तुम्ही? Hey, call the security. मी पण सिक्युरिटी आहे. सी स्टे बॅक. आय एम लुकिंग फॉर अ Sir. ब्लॅक बॅग. Sir, you can't do that. ब्लॅक बॅग. We don't know, sir. सर 1 मिनिट. बोला सर. हे बघ आतमध्ये माझ्याकडे येताना ब्लॅक बॅग होती. तू कोणाला बाहेर घेऊन जाताना पाहिलंस का? सर आम्ही तर फक्त आज जाताना चेक करतो. हो मला माहिती आहे. जरा आठवून सांग ना. त्यात इम्पॉर्टंट पेपर होते. सर तुम्ही तुमच्या माणसांना आमची विचारा ना. माणसं कोण आहे तिकडे? तुमच्या डिपार्टमेंटची बाई तुमच्या मागे मागे आली होती. तिला विचारा ना. मल्लिका होती का? एक्सक्यूज मी. एक मिनिट सर. सर मला नाव माहित नाही. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. सॉरी सर. ओके. एवढी काय घाई आहे? आताच जायचंय ना. पाठवतो ना तुम्हाला. चेक तरी करू द्या. लाईम ज्यूस सर? नाही मला नको आहे. थांब 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 दे. थँक्यू. नो नो.
एक्सक्यूज मी सर. सर इथे यायला परवानगी नाहीये. काही हवं असेल तर वेटरला सांगा. सर आधार कार्ड दाखवलं तरी ऑर्डर बाहेर द्यावी लागेल. हे जरा नीट बघ. ओ पोलीस सर, बॉसची रूम बेसमेंट मध्ये आहे. हे थांब. सर 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 इथला पगार आम्हाला पुरत नाही सर, म्हणून थोडं इकडचं तिकडे करतो सर आम्ही. पुढे असं काही करणार नाही आम्ही सर. खरंच. अहो सर, हे तुम्ही काय करताय? थॉमस, आपलं तेलवाला लफडा सरांना कळलंय म्हणून चौकशी करतायत सर. सर पार्टनर आहे सर. सर प्लीज सर, माझं लग्न जमलंय सर. जर माझा फोटो पेपरमध्ये आला तर बदनामी होईल सर, आणि आत्महत्येशिवाय पर्याय नाही राहणार सर. गप्पस गपरा. मी जे सांगेन ते कर, तुला काही नाही होणार. ओके सर. हे काय ते आतमध्ये ठेव. मैदा कुठे आहे? नाही सर, त्यात मार्जिन नाहीये सर, म्हणून आम्ही त्यात झोल नाही अरे, करत. दाखव मैदा कुठे सर आहे? तिथे आहे सर, आतमध्ये आहे. सर हे बघा मैद्याचं पीठ. प्लास्टिक बॅग. बॅग थांबा सर, काही असं पॅकिंगसाठी ही मला बघा, असं ही हवंय. सर. हा दे दे. आणखीन दे. हो हो देतो. पॅकिंग टेप आहे का रे? हो हो आहे सर. स्टिकिंग टेप. हो देतो. आणि एक ट्रॅव्हल बॅग आहे का? तुझी बॅग कुठे आहे? ती तिथे आहे सर. सर मला बाहेरगावी तर नाही पाठवणार ना? जरा गप्पा बस रे. थँक्यू सर. काय आहे सगळं? हे कोण आहे रे? ही चांदणी आहे सर. पॅकेट दे. आमच्या सोसायटी ऑफिसमध्ये काम करते. खूप चांगली मुलगी आहे सर, आणि माझी राणी आहे सर. आणि इकडे द्या. नाही सर, माझ्याकडे हा एकच फोटो आहे. मी पॅकेट बद्दल बोलतोय. चाकू आहे तुझ्याजवळ का सर? कोणाला मारायचं आहे का? हा सर, तो बघा. पॅकेट दे. घ्या. सर 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 चेन जर खराब झाली तर रिपेअर करायला 20 रुपये लागतील सर. सर इथून एक्झिट आहे. हा. एक्सक्यूज मी. हे बारमॅन. हो सर. 5 मिनिटांनी तुझ्या बॉसच्या रूम मध्ये एक शॅम्पेनची बॉटल घेऊन ये. आमच्या बॉसच्या रूम अरे मध्ये? हो यार, 5 मिनिटांमध्ये घेऊन ये. हे आणि स्ट्रिक्टली 5 मिनिटात. माहित आहे सर, 30 वर्षांपासून काम करतो इथे. काय 30 वर्षापासून? बॅग आली. जा. ठीक आहे सर. हे बॅग घेऊन आलो ना, अजून काय हवंय? बघा तरी तुमच्यासाठी किती लांबून गेस्ट येऊन थांबलेत. जय कुठे? तो टॉयलेटमध्ये बाई. हां. त्यांना सांगा जरा लवकर करा, बाहेर पोलिसांचा खूप पहार आहे, म्हणून मला जरा लवकर जावं लागेल ना. हा काय बोलतोय विठ्ठलराव? की नवीन ड्रामा सुरू केला तू? मला हे पसंत नाही बरं. नाही नाही, असं काही नाहीये. इथे फ्रीची दारू प्यायला पोलीस रोज येत असतात. जेम्स आहे ना बाहेर. नाही नाही, हे रोजचे येणारे लोक नाही आहेत. हे नवीन लोक आहेत जे बाहेर आहेत आणि एंट्रन्सवर उभे आहेत. हा कोण आहे विठ्ठलराव जो एवढी बकबक करतोय? मी पण पोलीसवालाच आहे. पोलीसवाला? हो, हो. ए, ए, ते मला दे. हे बघ,
मी पण पोलीसवालाच आहे, पण नार्कोटिक्स मध्ये. म्हणूनच तर त्यांना ओळखतो ना मी. वेल डन विठ्ठलराव. एका पोलीसवाल्यासोबत प्लान करून माझा माल उडवायचा आहे का? हाच प्लान आहे ना तुझा? आणि मला तर वाटतं की काही वेळात तुझी माणसं येऊन मला मारून टाकतील. भाई ए कोण आहे बघ, जा लवकर बघ, जा. कोण आहे तो? थांबा सांगतो, बघतो भाई. कोण आहे. ए चल चल लवकर जा, चल. आणि तुमची तोंड दाखवू नका प्लीज. ए तुझी माणसं पण आली आहेत का? नाही ते भाई तो तर आपलाच स्टाफ आहे. अरे तो तिथे काय करतोय मग? मी केव्हाच सांगायचा प्रयत्न करतोय, तुम्ही ऐकतच नाही. उघडलं मी दार. तुम्ही उघडलं? ए आत ये. भाई तुम्ही हे काय मागितलंय? याने गॅस होतो. ए कोण आहेस तू? आधी कधी पाहिलं नाही. जॉईन करून 2 दिवस झाले सर. ठेवते. मी उघडेन. चल निघ. बॅग मिळाली ना आता माझा मुलगा? जगन डील पूर्ण झाली. मुलाला सोड. ए इकडून फर्स्ट फ्लोअर बिलियर्ड्स रूम, तिथे आहे तुझा मुलगा. यापुढे तुझं तोंड दाखवू नकोस. मला पण तुला हेच सांगायचंय. 2 लोकांपैकी एकाला मारलंस तू, त्याच्या आईवडिलांना काय उत्तर देऊ मी? हा हा? ए नाटक करतोय. ए गाडी काढ. काय शोधतोय? चावी खाली पडली. भाई थांब. काय झालं भाई? त्या विठ्ठलरावने आपल्याला मूर्ख बनवलंय. काय सांगता भाई? त्या पोलिसासोबत डबल क्रॉस केलाय आपल्याला. त्या पोलीसवाल्याला सोडायचं नाही. मूर्ख समजतो का तो मला? तू इथेच थांब. तू चल माझ्या बरोबर. तुम्ही इथे काय करताय सर? माझा मुलगा शोधायचा मला. तुम्ही कोणाला शोधताय? यासाठी माझ्याकडे आता वेळ नाहीये. कुणाला मारणं चुकीचं नाहीये. हे सगळं आपण नंतर पण बोलू शकतो. मला आता जायचंय. सोड मला. मला जाऊ दे. मला जाऊ दे. थांब. हे विठ्ठलराव, दरवाजा उघड. भाई मी म्हणतोय दरवाजा. काहीही झालं तरी दरवाजा उघडायचा नाही. तुम्ही इथेच बसा. उघड दरवाजा, उघड. एवढी वर्ष झाली बिझनेस करतोय, आज तर बोलवावं लागेल ना. नाही भाई, जर आपण दार उघडलं तर गोत्यात येऊ. बघताय ना कसे ओरडतायत हे लोक. आपल्याला शिव्या देतात असं वाटतंय. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी पाहतो. मी म्हंटल होतं ना.
इतकी वर्ष आपण बिझनेस करतोय आणि तू काय आता माझ्या हाताने भरू इच्छितोस? अरे काय झालं मला सांगणारच का तू आधी? काय झालं? हे घे हे घे हे खाऊन टेस्ट बघ याची. टेस्ट आवडली तुला? हा आवडली तुला? हे हे सोडा मला. I said leave me. हे चुप मला सोडा. थांब. हे तुम्हाला कळत नाही का? थांब. यासाठीच आणलं होतं का गप्प मला? बस. हे, Leave me. अरे शांत Someone बस. help. Someone please help. हे, ओ, 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 काढ 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 ते काढ. काढ ना. Thank you. ए मला मैदा देऊन तू चिकन खाणार आहेस का? हा मी बेकरी उडायला तुझ्याकडून माल घेतला होता. कळला मला तुझा प्लॅन. माल तू घेतलास, आता तुला डबल माल पाहिजे. एक काम कर, तिकडे तुझा बाप आहे ना, त्याला जाऊन विचार बाकीचा माल कुठे लपवून ठेवलाय. माझ्या बापावर जातोस? तुझ्या बापाला नाही ओळखत का तू? समजतोस काय तू? भाई 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 थांबा. भाई हे काय करताय? भाई सांभाळून. भाई अरे भाई सोडा. भाई भाई ऐका. भाई ऐका तुम्ही. अहो लागेल. सोड ना. भाई ऐका ऐका ऐका. भाई 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 सोडणार नाही. Hey, who are you? Hey, hey, थांब. hey. सोड. अरे बस कर यार, खूप झालं. ड्रेस खराब झाला माझा. ड्रेस चेंज करावा लागेल. काही फायदा नाही बोलून. त्या पोलीसवाल्याने मला मूर्ख बनवलं. तुलाच नाही मलाही मूर्ख बनवलं. कुठं सापडेल तो? कुठे जाणार? नाहीतरी त्याचा ए हं? जगनला फोन कर. भाई तुम्हा दोघांच्या भांडणात माझा फोन तुटला. अरे माझ्या फोनवरून कर ना फोन लवकर. हो. Are you married? व्हॉट? नो. या दोन लग्न केली आहेत? नाही नाही, एकच लग्न केलंय आणि तिने मला डिवोर्स देते. तू इकडेच थांबा. ओके. वासू येणं तुला मारलं का रे? नाही पप्पा. पप्पा लवकर जाऊया ना इथून. चला ना. ओ सॉरी. हॅलो. ए जगन, मुलाला सोडू नकोस. त्याच्या बापाने धोका दिलाय. पकड त्याला. शिट. हे थांब. हे
वासू वासू हे वासू हे वासू 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 हे थांबे वासू 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 केव्हापासून बघतोय तुला हं? हे प्लीज स्टॉप इट. आर यू ओके? मी तुम्हा नाही नाही तो तुमचा मुलगा आहे? हो काय झालं? यू आर ब्लीडिंग. नाही नाही काय नाही. मी एक नर्स आहे. अच्छा एक मिनिट, तुम्ही जरा उठा. हा अरे हवं इकडे आहे. तुझ्या तर हा? चले मागे वळ, चले. चले. फसवतोय तू. ए, चुप रे. कोण आणतोय? ए हा कोण आहे? कोण आहे हा? अहो भाई, मी आधीपासून सांगत होतो की हा तो तर सॉरी सॉरी, कोट पाहून कन्फ्युज झालो जरा मी. सॉरी फ्रेंड्स, तुम्ही सगळ्यांनी बसा. तू बिल देऊ नकोस. ए याचा बिल मी देईन. बसा बसा. शोधा शोधा त्याला. तुला दुसरा कोणता कोट नाही मिळाला म्हणून मार खाल्लास तू. हं? चला. साहेब हे कार्ड कुठून मिळालं? माहित नाही साहेब. ठीक आहे. सर ती माझी बॅग. नाही नाही सर, ती चेन तर ठीक आहे ना? वेट अ मिनिट, आय एम कमिंग. वेट 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 कोण आहेस तू आणि नाव काय तुझं? माझं नाव अँड्री आहे. मे आय? कोणत्या डॉक्टरनी स्टिच केलंय? इट्स बॅड स्टिचिंग. नाही नाही ते मीच केलंय. सॉरी, तुम्ही डॉक्टर आहात का? सांगा ना. नाही नाही मला वाटलंच होतं. आय एम सॉरी. इट्स ओके. नाही नाही त्याच्यासाठी नाही. मी तुला ते अचानक केस केलं ना, माझ्याकडे दुसरा मार्गच नव्हता. काही हरकत नाही. मला कळलं होतं तुम्ही संकटात आहात. नाहीतरी ही जागा माझ्या लायकीची नाहीये. हॉस्पिटलचा आजचा दिवस खूप खराब होता. एक मृत्यू झाला. हे धरून ठेवा. थोडं चेंज वाटेल म्हणून इथे आले होते. पण इथे पण तोच प्रसंग. मला तो मुलगा इथे घेऊन आला होता. इथे आल्यावरच कळलं की त्याचा हेतू बरोबर नव्हता. सगळी माझीच चूक आहे. घाला आता. झालंय. ठीक आहे, तू आता परत जा ना. त्याच्यासोबत नाही, एकटी. अँड वन्स अगेन सॉरी अँड थँक्यू फॉर एव्हरीथिंग. बाय. तुम्ही माझ्या बरोबर? नाही, तू जा. पण थांबा. तुमची हेअरस्टाईल चांगली आहे, पण ड्रेसिंग सेन्स थोडा वाईट आहे. राहू द्या. तुमच्याकडे स्मार्टफोन नाहीये? तुम्हाला हवं तर माझा फोन पाहू शकता. माझ्या फोनमध्ये सगळे फीचर्स आहेत. व्हॉट्सअप कॉल फ्री आहे. एकदा माझा फोन द्या, मी दाखवतो. का तुझ्या वडिलांशी बोलायला का? नाही, फ्रेंड्सचे मेसेज आले असतील, गर्लफ्रेंड्सचे पण. ए
फक्त फोन दाखवायचा होता हो. ए माझी पण गर्लफ्रेंड्स आहेत, मी पण स्कूल कॉलेजला गेलोय, सगळे कळतं मला, म्हणून तू मला शिकवू नकोस. शिकलेला असूनही असं काम का करतोयस? का तुझ्या वडिलांना सांगून मला पोलिसात देशील? दादा सोड ना प्लीज. सोडतो. बॉसचा फोन येऊ दे, सोडून देईन. माझ्यासारख्या मुलाला तुझ्या बॉसने पकडून ठेवलाय, लाज नाही वाटत? तुझी जीभ फार चरचर बोलतीये, इथेच गळा दाबून जीव घेईन तुझा, कळलं? कोणाला घाबरून मी गप्पा बसणार नाही. मी काय तुझ्यासारखा क्रिमिनल आहे? एक शब्द जरी काढलास ना तर मारून मारून भरीत बनवून टाकेन. तू कसलंच टेन्शन घेऊ नकोस रे. ड्रिंक घे, चल ड्रिंक घे. थँक्यू साहेब. त्याचं काय आहे ना सर, तो आमच्या विरोधात साक्ष देणार आहे ना. अरे घाबरायचं कारण नाहीये, काही होणार नाही. मी सांगितलं ना, काही होणार नाही. सर तुम्ही मला दिलासा देत आहात सर. कुणास ठाऊक काय होणार आहे. अरे दिलासा देत नाहीये रे, खरं सांगतोय मी. मला या सगळ्याची खूप भीती वाटते सर. आज सकाळी MG रोडच्या हायवेवर कोणाची तरी गोळी मारून हत्या केली गेली. आजूबाजूच्या लोकांकडून माहिती घेऊन बघितलं ना सर? उलगडण्याचा प्रयत्न काही नाही करत होणार, काही नाही होणार. अरे यार तू ती फिल्म पाहिलीस की नाही? गप्प कायस, बोलत का नाहीस? नाव सांग याला. नरेंद्र शुक्ला सर. अरे तुझं नाव कोणी विचारलं का? दंडपाणी. अरे माझं नाव नाही, फिल्मचं नाव सांग रे. घटोत्कच फिल्म आहे सर. सर घटोत्कच फिल्म पाहिली का? नाही पाहिली ना? नाही पाहिली ना? अहो रिलीजच झाली नाहीये, कशी पाहणार? तुला एक गोष्ट सांगू का? तू ना अगदी ऍक्टर वाटतोयस आणि चांगली ऍक्टिंग करतोयस खूप. एक काम कर, तू एक मूड बनवणारं गाणं म्हण. मूड बनवणारं. रागवतोयस का? अरे राग तुला येतोय आणि सगळे मला म्हणतात की मी रागीट आहे. अच्छा मला हे सांग की तू आहेस कोण आणि तू काय काय केलंयस? अरे तुला काही करायला जमलंय की नाही? लवकरच रिलीज होणारी फिल्म घटोत्कच सेन्सॉर बोर्डाने अरे बॅन केली. बोलत का नाहीयेस तू? फिल्म रिलीज होण्याची तारीख सर, ठरली सर, होती आणि हे सर्व बघा. सिनेमा हॉल TV बघ रे, आधीच TV ऍडव्हान्स बघ. बुक झाले होते. लोकांमध्ये निराशा पसरली आहे. त्यांची इच्छा आहे की त्यांचे पैसे सिनेमा थिएटरवाल्यांनी परत करावेत. लोक सिनेमा थिएटरच्या बाहेर मोर्चे काढत आहेत. तुम्ही पाहू शकता की लोकांनी सिनेमा थिएटरच्या अरे बाहेर हे खूप सगळं गर्दी काय? केलीये. पैसे दिल्यावर कोणी परत करतं का? एक्सक्यूज मी सर, तुम्ही इथे मेंबर आहात? नाही. हे बघा मॅडम, आम्ही बोलतोय ना, तुम्ही जा आणि फोन अटेंड करा. जा. काय साहेब, तुम्ही मला आधी का नाही सांगितलं की तुम्ही हॅलो. मेंबर नाही आहात? तुम्हाला मी मेंबरशिप मिळवून देऊ शकतो. बदाम, नट्स, बिस्किट्स, ब्रेड सगळे. दूध आहे. पावडर दूध हवंय? सोया मिल्क? हो आहे, सोया मिल्क आहे, मी आणते. हे पहा, मी खरं सांगतोय, मी तुम्हाला मेंबर बनवू शकतो. अरे मी तुमच्याशी बोलतोय. हो सर. तुम्ही काही बोलत का नाही आहात? फक्त सोया मिल्क आहे, जा आणि त्याला देऊन ये. आज इथे खूप गर्दी आहे. खरंच खूप गर्दी आहे सर. अच्छा ऐक, मला अजून थोडी दे. येस सर, व्हॉट यू वॉन्ट? काही दे ग. सर सर कुठे चाललाय सर? माझ्या बरोबर एक ड्रिंक घ्या ना सर. अहो सर ऐका ना सर. कुठे चाललं तुम्ही? अरे मला ढकललं. अरे पाडलं अरे मला. सांभाळून. उचल मला. हे लवकर उघड ना. काय माहित कुठे गेलाय? ए बघावं तेव्हा तुझा फोन वाजतो. सायलेंट कर. माझा फोन कुठे वाजला? तुमचा फोन चेक करा सर. हॅलो. हॅलो, वासू कुठे आहे? तू मला त्याला फोन करायला सांगणार होतास. सांगतो, तो घरीच आहे. घरी आहे? मग त्याने मला फोन का नाही केला? आणि तू असं का बोलतोयस? जोरात नाही बोलू शकत ना, झोपलाय तो. तुझा सकाळी त्याच्याशी बोलणं करून देईन मी. हॅलो,
हॅलो. वासू, तू घाबरू नकोस, मी येतोच आहे रे. केव्हापासून येत आहे सर? एक काम कर, आरामात येतो. तोपर्यंत मी तुझ्या मुलाचे तुकडे करून टाकेन. हे बघ विठ्ठलराव, टेन्शन नको घेऊस. त्यांना थांबवून ठेव तू बस. तू मला मूर्ख समजून ठेवलेस का? माझी बॅग घेऊन ये, नाहीतर एक मोठी बॅग घेऊन ये तुझ्या मुलाचे तुकडे न्यायला. मी येतोय ना. सॉरी माझी बॅग. तुझ्या तर कळत नाही का? आय एम सॉरी व्हेरी सॉरी. पप्पा. वासू, हो सर. तू त्या मगाशच्या माणसाला पाहिलंस का? नाही सर. माझ्यासोबत रूम मध्ये होता. सर नाही पाहिलं. शोध त्याला. जा तिकडे. सॉरी. काय? शांत चल इथून. बॅग मिळाली का? कशी मिळणार? लेडीज टॉयलेट मध्ये लपवून ठेवली होतीस, तिथे कसं जाणार? तुला दुसरी जागा नाही मिळाली? ती बॅग घेऊन इथे वावरायचं किती रिस्क आहे माहितीये ना. दिवाकर सर असं काही करू शकतात? मला अजून विश्वास होत नाही. ते तर सर्वांचे हिरो होते. तो हिरो विलन कसा बनला तुलाही माहित नाही. मला वाटतं तो पळून गेला. मला माहितीये, कारणाशिवाय तो कुठेच जाणार नाही. माझा ऐक, तो खूप दूर निघून गेला असेल. तू विसर आता त्याला. मणी, अरे कुठे आहेस तू? इथेच बिलियर्ड्स रूम मध्ये. तो विठ्ठलला बॅग दिलीस का? नाही. मग मुलगा? त्यांच्याचकडे. जिथे जातो तिथे मलिका माझा पाठलाग करते. मी काहीच करू शकत नाहीये. काय बोलतोयस? ठीक आहे, जास्त काय बोलू शकत नाही. एंट्रसच्या पार्किंग लॉट मध्ये माझी वाट बघ, तिकडेच मी येतो. सॉरी.
सर माझा त्याच्याशी काही संबंध नाही. प्लीज मॅडम आम्हाला डिस्टर्ब करू नका. पोलीसवाले आजकाल युनिफॉर्म घालत नाहीत का? NCB नार्कोटिक्स ब्युरो. ओके मॅडम. आजकाल तर मुली सुद्धा हिरो बनल्या आहेत, हो ना? ती स्टोर रूम आहे. अरे सर, मागे वा, मागे वा, मागे वा. अरे हे काय चाललंय? मला काय माहित? ओपन इट. ओपन इट. चल चल सर, सर माझी बॅग सर. चल मला सांग, तुम्ही माझी खूप बॅग मोठी कुठे? चूक करताय. बॅग तुझ्या जवळ आहे, मला सांग कुठे आहे. सांग, सांग ना. माहित नाही. हं? आणखी एकदा विचारतो, नाही सांगितलंस ना तर हात तोडून ठेवेन तुझा. दुखतंय, प्लीज सोडा मला. गपचूप माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. मी पण तुझ्याच डिपार्टमेंटचाच आहे. मग काय, तुला माहिती आहे ना मी किती वर्ष अंडरकव्हर ऑपरेशन मध्ये होतो ते. मला माहित नाही तुम्ही कशाबद्दल बोलता. तो फ्लायओव्हरवरचा कार अटॅक, तो सगळा मीच केला होता माहितीये. मणी काय माहित कसा त्या लोकांना जाऊन मिळाला. आणि मणीनेच मला टीप दिली की विठ्ठलराव मोठी ड्रग्सची डील करणार आहे आणि आपल्या ऑफिस मधून कोणीतरी त्याला मदत करतोय. त्या माणसाला पकडणं हा आपला हेतू आहे. मला फक्त बॅग हवी आहे, बॅग हवी आहे मला. माझा विश्वास नाही. मला सांगा तुम्हाला कोणी दिलं. ते मी तुला का सांगू. हे मिशन यशस्वी करण्यासाठी मी दिवस रात्र मेहनत घेतली आहे. सांग मला, सांग. तू अगदी वेडा आहेस. हे सांग, तुला बॅग का पाहिजे. का पण का सांगायचं तुला. का लग्न तुटलं, माझी बायको सोडून चालली आणि तू विचारतेस मला काय करू. मला माझा मुलगा हवा आहे आणि त्यासाठी ती बॅग. हो, विठ्ठलरावने माझ्या मुलाला किडनॅप केलंय आणि बॅग घेतल्याशिवाय तो त्याला सोडणार नाहीये, म्हणून तुला विचारतोय. मला दुखतंय, सोड मला. मला नाही माहित. नाही माहित? नाही माहित. खरंच तुला माहिती नाहीये का. नाही. टॉयलेट मध्ये. तू
तू जिथे ठेवली होती तिथेच आहे, पण लेडीज टॉयलेटमध्ये. सर्वात पहिलं मी खरंच बोलते. तुम्हाला माहिती कुठे असू शकतो तो? मी प्रत्येक ठिकाणी शोधलं त्याला. कोल्ड स्टोरेज मध्ये सुद्धा शोधलं, फर्स्ट फ्लोअरला सुद्धा नाहीये. आम्हाला नाही माहिती. थांब आतमध्ये जरा. म्हणजे हा पोलीसवाला नाही. बडबड बंद कर. सर जा 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 बोलतो ना. जा. सॉरी सर. माझा आयडी तुझ्याजवळ कसा आला रे? पप्पा उचला, प्लीज प्लीज उचला. हे बाळा. पप्पा तो टॉयलेट मध्ये गेलाय. माझा फोन टेबलवरच विसरला होता. बाळा मला माहिती नाही तू कुठे आहेस, पण मी तुला नक्की शोधून काढेन. पप्पा त्याने माझ्या जेवणाला पण लात मारली. पप्पा तुम्ही कुठे आहात? मी इथेच आहे, इथेच किचन मध्ये आहे बेटा. ओके किचन मध्ये? लवकर या ना पप्पा, मला भीती वाटते. नाही बेटा तू घाबरू नकोस. हा तू फक्त त्यांच्या डोळ्यात नको पाऊस, ठीक आहे? पप्पा हे लोक मला इथे का घेऊन आले आहेत? सगळे माझी. तू माझं फक्त ऐक. आता जास्त हुशारी दाखवण्याचा प्रयत्न नको करूस तू. माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय कोणीच नाही, माहिती ना तुला. ही गोष्ट आधी का नाही सांगितली पप्पा?
का नाही बोललात कधी? पप्पा पप्पा. हो हो हो, ऐकतोय मी बेटा, ऐकतोय. तुझ्या आईसारखा मला त्रास नको देऊस तू. आता सांगितलं ना मी येतो म्हणून. भाई, तुमचा प्लॅन सक्सेस झाला. तो आत्ताच त्याच्या वडिलांशी बोलला. त्याचा वडील किचन मध्ये आहे. हा पार्टनर, किचन. हॅलो सर, तुम्ही हे काय करताय? बाहेर या, बाहेर या सर. एक मिनिट, एक मिनिट. सर, काय चाललंय? थांब ना, सर, तुम्ही काय करताय? थांब ना, एक मिनिट, माझं बोलणं तर असं ऐक ना. टेबलाखाली कोणी बसतंय? ऐक ना, थांब ना, थांब ना. हे सर, माहित नाही कोण आहेत. खाली टेबलाखाली जात होते. माहित नाही काय करत होते. सॉरी लेडीज, प्लीज सिट डाऊन. बाहेर जाऊन भांडूया. चल ओके. चल. हे म्हणे, इकडे सगळीकडे त्याचीच माणसं उभी आहेत. मग आज जाणं योग्य नाहीये. आतमध्ये कसं नको जाऊ? तुला माहिती आहे ना, माझा मुलगा आतमध्ये अडकलाय आणि मला ती बॅग देखील सापडली आहे. तुझ्याजवळ गन आहे का रे? हो, गन तर आहे यार, पण आत कसे जाणार? कितीतरी लोक आहेत तिथे. काहीतरी करावंच लागेल ना. अरे आधी डॉक्टरकडे जाऊया. अरे नाही रे, त्याच्यासाठी आता अरे, वेळ नाही. ऐक ना. तू चल माझ्यासोबत, चल लवकर चल. कधीच ऐकत नाही माझं. माझी बॅग घेऊन पळून गेला. तो कुठेच गेला नसेल, आतमध्येच असेल. चल ये. हे फोन सायलेंट वर ठेव. सॉरी यार, सॉरी. हे म्हणे, म्हणे. ठीक आहे मी. हा ठीक आहे. म्हणे, म्हणे, आर यू ओके? मला कळलंय म्हणे, त्यानेच माझ्यावर हात उचलला होता. त्याला कसंही करून मारून टाकावं लागेल.
तुझ्या बॉसला सांग त्याने ताबडतोब पार्किंग मध्ये यायचं. त्याला सांग माल सापडलाय आणि आणखीन बकवास केली ना. हॅलो भाई हो लवकरात लवकर पार्किंग मध्ये या. का काय झालं? भाई पोटात गुडगुड. ए जा तू. ठीक आहे. शोध लवकर त्याला. कुठे आहे तो? कुणाला सांगू नका, इकडे एकटे या भाई. बोल. माल कुठे आहे मला माहिती आहे भाई. आता सोड. ए हा, ड्रिंक एक मिनिट भाई जरा. ए मला अर्जंट आली आहे, जाऊ दे. लवकर कर ना भाई. इथे दुसरा टॉयलेट आहे का? बाहेर जा, बाहेर जा बोललो ना. हो 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 हा. छे. मला त्या रूम मध्ये लॉक केलं होतं त्याने. त्याने हा पण विचार केला नाही की इतकी नाजूक मुलगी आहे सर. ए आता तू ठीक आहेस? माहित नाही तिघांमध्ये काय चाललंय. मैद्यासाठी एवढं भांडण. अरे गप्पा बस रे. हा संजय पण फोन उचलत नाहीये. गन खाली ठेव, नाहीतर याची खोपटी उडवेन मी. ठीक आहे, मागे हो. माझा मुलगा कुठे आहे? एक मिनिट. तू याची खोपडी उडवून टाक, मला काय त्याचं. ए तुझ्या पोराशी माझा काय संबंध आहे? मारायचा असेल तर याला मार. याच्या तर. ए दिवाकर, मार त्याला, मार त्याला. ए काय रे, तुम्ही दोघं मिळून ड्रामा करताय? हा अरे या कमाईपेक्षा तुझ्या मुलीला धंद्यावर बसवला असतं ना. आरामात डाऊन डाऊन आरामात. डाऊन. गन डाऊन. रिलॅक्स. रिलॅक्स. पळून गेला. नाही, अजून एक गाडी इथेच आहे.
मैदा आहे तो. कोण आहे? मणी. थोडा वेळ आधी आलो असतो तर वाचवू शकलो असतो. ती बॅग कुठे आहे? आज कोकेन तुझ्या मुलापेक्षा जास्त महत्वाचं झालंय. ते कुठे आहे ती बॅग? पुढच्या वेळी गोळी तुझ्या डोक्यात घुसेल. सांगतो मी. कुठे? लेडीज टॉयलेट मध्ये. चल तिथेच जाऊ. चल. चोवीस तासात 3 लोक मेलेत. त्या दिवाकरला मारलं नाही तर आणखी कितीतरी लोक मारतील. त्याच्या मुलाला त्या विठ्ठलरावने किडनॅप करून ठेवलंय. तो म्हणतो की तो कोणत्या तरी अंडरकव्हर ऑपरेशनमध्ये आहे. मणी कोणास ठाऊक किती वर्ष इल्लीगल कामं करतोय आणि आपल्याच डिपार्टमेंटचा कोणीतरी आहे जो त्याला प्रोटेक्ट करतोय. त्याला पकडणं हाच त्याच्या मिशनचा खरा हेतू आहे असं तो म्हणाला. हे बघ मलिका, 15 वर्षापासून पोलीस डिपार्टमेंटमध्ये मी इन्व्हेस्टिगेशन करतोय. बेईमान पोलीसवाला नेहमीच वाचण्यासाठी असेच बहाणे करतो. अंडरकव्हरच्या नावाखाली सटकून जातो. ज्याच्याकडे 10 किलो कोकेन आहे त्याने तुला अंडरकव्हर म्हटलं आणि तू मान्य केलेस. यू हॅव डन अ ग्रेट जॉब. एक्सक्यूज मी, दिस इज लेडीज टॉयलेट. हे तू इथेच थांब. हे हॅलो, व्हॉट द हेल? दिस इज लेडीज रेस्ट रूम. आय एम ओनर. सो व्हॉट? विल यू प्लीज गेट आउट? लेडीज टॉयलेट मध्ये कसे येऊ शकता? टॉयलेट. नॉनसेन्स. हे लोक नक्की करतायत काय? असं दिसतंय ना कुठे दुसरी जागा नाही मिळाली. कळत नाहीये भाई कुठे गेले असतील. आहेत कुठे? भाई भाई हे काय झालं? भाई तुम्ही असे का पडलात?
मॅम तुम्ही काय घेणार? काही नाही. आर यू एन्जॉईंग? मी बोललो ना मी त्यांचे पैसे परत नाही करणार म्हणून. अरे सर अहो तुम्ही सर शांत राहा, करणार का? शांत राहा. माही, माही, हे काय माही? पप्पा तू ठीक आहेस हो ना? ठीक आहे. शट अप. आर यू ऑल राईट? इथे पकड. चल शट अप. व्हेरी गुड. इकडे पकड. थोड्या वेळात आपण इकडून निघून जाऊ. पकडू नकोस तू. पप्पा फोन. हे तू परत आलास? हो. ओ. ओ. ही एक पप्पा. हे तू वेडास का रे? चल 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 लवकर चल. खाली बस. पप्पा पप्पा हे काय झालं पप्पा? काय नाही. तू फक्त 1 मिनिट थांब.
वीज कशी गेली? चाललं काय? अरे पैसे अरे पण काय झालं? अरे काय करतायत हे क्लबवाले? काय चाललंय सगळं? चल चल शी यार. अरे पण कसं जायचं आता अंधारात? सांभाळून. अरे पुढे चला ना. हो हो वरच्या दिशेने. अरे सांभाळून चला. कुठे? हो 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 आलो तुझ्या मागे. अरे काय करतेस? काय करतेस तू? अरे ओ सॉरी सॉरी सॉरी. अरे पुढे गेलीस तू. चल चल. हा चल चल चल. काय व्यवस्था आहे खरंच? इतके पैसे भरूनही काही उपयोग नाही. पैसे किती मिळतात आपल्याकडून? पप्पा तिकडे. ए बाहेर निघ. बॅग कुठे? ए बॅग कुठे? खोल डिक्की. डिक्की उघड. ए मिळाली. यात मैदा किंवा पीठ नाहीये ना? हा बॅग मला दे विठ्ठलराव. पोलीस, तुझी गन खाली ठेव. गन खाली. बॅग फेक. मी म्हंटल ना बॅग फेक. पप्पा काय झालंय तुम्हाला? या फोन मध्ये मनीचा नंबर असेल. लास्ट कॉल मध्ये जरा बघ. त्याचाच नंबर असेल तो. तुझा फोन वाजतोय. फोन उचल. माझा फोन नाहीये मॅम, तुमचाच फोन आहे. मी दिवाकर बोलतोय. मलिका, तुझ्यावर हात उचलण्यासाठी खरंच सॉरी. तुझ्याकडे आता मनीचा फोन आहे. तू एकदा तो उघडून बघ. तुला सगळं काही क्लिअर होईल. बाय. मला कळलंय मणी, त्यानेच माझ्यावर हात उचलला होता. त्याला काहीही करून मारावं लागेल. लॉक द डोअर. येस मॅम. मागं न वळता गाडी चालव. सर जसं सांगितलं तसं कर. चुकीचं वागतोयस तू. खूप चुकीचं. मलिका फोन दे मला.
फोन मला दे, मला ते सांगितलं ना. सर सर तुम्ही ठीक आहात ना? सर उठा सर, आरामात. चला या सर, या. सांभाळून. बघा गाडीत आणखी कोणी आहे का? दिवाकर सगळ्यांना मारून इथून पळून गेला. आज जे काही झालं ते तुझ्या आईला किंवा तुझ्या मित्रांना सांगू नकोस. नाही सांगणार पप्पा. प्रॉमिस का? प्रॉमिस. ठीक आहे सा. पप्पा 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 उठा.
त्यांना काही होणार नाही. नाही त्यांना मी त्यांना ओळखते. रिलॅक्स. हां, इट्स ओके. पप्पांना काही होणार नाही. काळजी करू नकोस. ओके ओके. आई सांगितलं होतं ना, फोन का नाही केला? आई कुठे आहेस तू? लवकर इकडे ये. पप्पांना लागलंय. ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. हॉस्पिटलमध्ये पोहोचले ना, हॉस्पिटलवाले त्यांच्याकडे लक्ष देतील. आई, पप्पांना बघायला खूप लोक येत आहेत. तू पण आलीस तर तुझ्यासाठीच चांगलं आहे. मी मोबाईल व्हॅन 1367 मधून बोलतोय सर. इथे एमजी रोडवर कोणीतरी खूप वेगानं गाडी चालवतोय सर. त्याचा पाठलाग कर. आम्ही ओव्हरटेक करायचा प्रयत्न केला सर, पण तो सटकला सर. बहुतेक ऍक्सिडेंट होईल. पकडशील का? बाहेर ये ना. अरे बाहेर ये. ये मी म्हटलं ना बाहेर ये. आता चांगलाच फसलास तू. मला पकडणार? हे पुढे आलास तर याची खोपडी ओढून टाकेन. जेवढं बोलेन तेवढं ऐक. चल निघ इथून. ठोको का याला? चल पळ इथून. पळ इथून. चल पळ. ओके. You